जत तालुक्यातील माडगाळ येथील 2 दुकानांना भीषण आग लागून सुमारे 22 लाखांच्या वर नुकसान झाले। ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। बाळूमामा इलेक्ट्रिकल्स आणि माळी ऑटोमोबाईल अशा 2 दुकानांना शनिवारी मध्यरात्री आग लागली। या आगीत सर्वाधिक नुकसान बाळूमामा इलेक्ट्रिकल्स या दुकानाचं झालेलं आहे। ही आग लागल्याचं समजताच जत नगर परिषदेच्या अग्निशामक दलास कळवलं होतं, मात्र ही आग इतकी मोठी होती की गाडी येऊपर्यंत वेळ लागेल म्हणून शेजारील गावातील लोकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला। आगीचा लोट इतका मोठा होता की आग विझवण्यासाठी अनेक अडथळे आले। दुकान उघडण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने शटर तोडण्यात आलं। त्यानंतर लोकांनी पाणी मारून ही आग विझवली, मात्र दुकानातील संपूर्ण साहित्य आगीच्या भक्षस्थानी झालं होतं। दिवाळी सणामुळे लाखो रुपयांचे इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केलं होतं। बाळूमामा इलेक्ट्रिकल्स हे दुकान खाशाबा अशोक रोडे यांच्या मालकीचं आहे, तर माळी ऑटोमोबाईल्स हे दुकान महादेव शिवबसू माळी यांच्या मालकीचं आहे। संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आगीत जळून खाक झाल्या। तसेच माळी ऑटोमोबाईल या दुकानातील 2 लाखांचं साहित्य जळून खाक झाले। आगीचे नेमकं कारण समजू शकलं नाही, मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। सुभाषनगर रोडवरील रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या ब्रिजखाली कोंबड्या वाहतूक करणारा पिकअप आणि दुचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन दुचाकी चालक इर्शाद रियाज मगदूम याचा मृत्यू झालाय, तर आयराब शौकत देसाई हा जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बायपास रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघात होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। इर्शाद मगदूम हा आचारी काम करत होता। मालगाव येथे स्वयंपाकाची ऑर्डर घेऊन येत असताना काळाने घाला घातलाय। त्याच्या या अपघाती मृत्यूने कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। अतिशय मनमिळावू आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण असे संबंध होते, त्यामुळे त्याला सर्वजण ओळखत होते। इर्शाद आणि आयराब हे दोघे मोटारसायकलीवरून राष्ट्रीय महामार्ग सर्व्हिस रोडवरून मालगावच्या दिशेने जात असताना सुभाषनगरकडून म्हैसाळकडे येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की इर्शाद याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर आयराब देसाई हा जखमी झाला। अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। अपघातस्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ दाखल होऊन पंचनामा केला। याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद सुरू आहे। सांगलीतील माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळे बुधवारी सांगली व कुपवाड शहरातील पाणीपुरवठा ठप्प होणार आहे। दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे। सांगली व कुपवाड शहरातील अनेक भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, त्यामुळे माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक कामाच्या देखभाल दुरुस्तीचं काम मंगळवारी हाती घेण्यात येणार आहे। त्यामध्ये एलसीबी पॅनल, ट्रान्सफॉर्मर तसेच इतर तांत्रिक उपकरणांची महत्त्वपूर्ण दुरुस्ती करण्यात येईल। यासाठी जलशुद्धीकरण केंद्र मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे। त्याचा परिणाम बुधवारी पाणी पुरवठ्यावर होणार आहे। बुधवारी सांगली व कुपवाड शहरातील पाणी पुरवठा ठप्प होणार आहे। अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे। गुरुवारी सांगली व कुपवाड शहरात नियमित पाणी पुरवठा होईल, तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे यांनी केले। कृष्णा नदीला ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेक मगरींचं ओढे, वगळी, चरी आणि नाल्यातून स्थलांतर झालं होतं। या स्थलांतर दरम्यान 7 ते 8 फुटांच्या मगरीने सांगलीच्या पलूस तालुक्यातील बोरजाईनगर आमनापूर येथील एका शेततळ्यात तळ ठोकलाय। बोरजाईनगर येथील शेतकरी प्रदीप काटे यांच्या शेततळ्यात ही मगर सध्या मुक्काम करून आहे, ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। या शेततळ्याच्या आणि आजूबाजूच्या परिसरात मगरीसाठी मुबलक खाद्य उपलब्ध असल्याने तिथे या ठिकाणी आपलं मुक्काम वाढवलं असल्याची शक्यता वर्तवली जाते। 7 ते 8 फूट लांबीची ही मगर शेततळ्यात असल्याने शेतीत काम करणं, शेततळ्याच्या जवळ जाणं अवघड झाले। बोरजाईनगर येथील सर्व शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने या मगरीचा बंदोबस्त करण्याची आणि तिला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी केली आहे। वन विभागाने या मागणीची तातडीने दखल घेऊन मगरीला पकडण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। आम्हाला आता संविधान कळायला लागलं आहे, मात्र सध्या असंविधानिक वागणाऱ्यांची चलती आहे। त्यामुळे सामान्यातल्या सामान्य माणसांनी सदसद विवेकबुद्धी वापरली पाहिजे। सध्या जग बदलत आहे, त्यामुळे वकिलांनी वकिलीची भाषा बदलली पाहिजे।
पक्षकारांना न्यायालयात न घेऊन जाता त्यांच्या कार्यालयातच काही केसेस मिटवल्या पाहिजेत. समजदार वकिलांची टीम तयार करून सर्व प्रश्न इथेच मार्गी लावण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असं मत ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केलंय. सांगलीतील एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मागच्या 3 वर्षांपूर्वी राज्यात सत्ता पालट झालाय. शिवसेनेची केस न्यायालयात सुरू होती, पण जस्टिस चंद्रचूड हे प्रचंड हुशार, बौद्धिक क्षमता, कायद्याचे अन्वयार्थ काढण्याची तल्लख असलेला माणूस. पण एखाद्या माणसाने आपली बुद्धी गहाण ठेवायची म्हटलं तर त्याचं उत्तम उदाहरण शिवसेनेची केस आहे. चंद्रचूड साहेबांनी राज्यपाल, सभापती यांच्यासह अनेक गोष्टी चुकलं असं सांगितलं आणि शेवटी त्यांनी न्यायव्यवस्थेचे अधिकार आणि विधानसभेचे अधिकार वेगळे असल्याचं सांगितलं. त्यानंतर आजही याबाबत निकाल लागलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात तारीखच सुरू आहे. राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवले. संविधानिक नैतिकतेची कामं करणाऱ्या वकिलांची सध्या गरज असल्याचं ते म्हणाले. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यालयाद्वारे सर्वसामान्य नागरिकांसाठी योजना, साक्षरता आणि सेवा सुविधा शिबिरांचं आयोजन शहरातील विविध परिसरात करण्यात आलं होतं. यामध्ये आयुष्मान भारत योजना, जुन्या मतदार ओळखपत्रावरून नवीन मतदार ओळखपत्र काढणे, आभा कार्ड, पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी, सार्वत्रिक निवडणूक मतदार नोंदणी, ई-श्रम कार्ड नोंदणी, आधार कार्ड काढणे अथवा दुरुस्त करणे, पॅन कार्ड काढणे अथवा दुरुस्त करणे, बांधकाम कामगार नोंदणी, उद्यम आधार नोंदणी इत्यादी सेवा या शिबिराद्वारे नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये नुकतीच अशी शिबिरं घेण्यात आली. याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालाय. प्रभाग 11 मध्ये सदर शिबिराचं आयोजन भाजप सांगली शहर जिल्हा अनुसूचित जाती जमाती कक्षाने केलं, तर भाग 15 मध्ये या शिबिराचं आयोजन गजानन नलवडे, पापा बागवान, विक्रम सावर्डेकर यांनी केलं. या शिबिराला आमदार सुधीर गाडगीळ, नीता केळकर यांच्यासह अनेक भाजप वरिष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भेट दिली आहे.